समोर आलेला आहे। अयोध्येतल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं हे पहिलं मनमोहक रूप आपण पाहतोय। अयोध्येत विराजमान होणाऱ्या रामाच्या मूर्तीचं हे खास स्वरूप साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण थेट घर बसल्या पाहू शकताय। संपूर्ण देशभरामध्ये आता 22 जानेवारीच्या राम मंदिर उद्घाटनाच्या संदर्भातल्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असतानाच आता राम मंदिरातील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं हे पहिलं रूप समोर आलंय। सुरुवातीला रामाच्या डोळ्यांवरती मूर्तींच्या डोळ्यावरती आपण पाहतो अशा पद्धतीने पट्टी बांधण्यात आलेली होती। त्यानंतर आता ती पट्टी हटवण्यात आली आहे आणि रामाची ही मनमोहक आणि तितकीच सुंदर अशी मूर्ती खास भारतवासियांसाठी खुली करण्यात आली आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण देशभरातले नागरिक या क्षणाची रामभक्त खरं तर या क्षणाची वाट पाहत होते। आपण पुन्हा एकदा जाऊयात। प्रमोद जगताप आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय आधी रामाच्या मूर्तीच्या डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती, ती पट्टी आता हटवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण देशभरातले रामभक्त ज्या क्षणाची खरतर वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे आणि प्रभू श्रीराम यांच्या मनमोहक मूर्तीचा आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून देशभरातल्या राज्यभरातल्या प्रेक्षकांना आपण ती मूर्ती दाखवतोय। प्रमोद, श्रीकांत, अगदी बरोबर तुम्ही म्हणालात तसं सकाळी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या डोळ्यावरची पट्टी जी आहे ती काढण्यात आली होती आणि त्यानंतर सकाळी पहिलं दृश्य जे आहे ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं खरं तर भारतवासियांना बघायला मिळालं होतं आणि त्यानंतर आत्ता काही वेळापूर्वी डोळ्यावरची पट्टी जी आहे ती काढण्यात आलेली आहे। मी म्हटलं तसं 5 वर्षातील बाल्यावस्थेतील प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती आहे। योगीराज अरुण जे मैसूरमधील मूर्तिकार आहेत त्यांनी ही मूर्ती बनवलेली आहे आणि मागच्या अनेक महिन्यांपासून खरं तर योगीराज अरुण यांनी ही मूर्ती बनवण्याचं काम केलेलं आहे। खूप मोठा संघर्ष योगीराज अरुण यांचा आहे। त्यांनी फक्त प्रभू श्रीरामांचीच नाही तर अनेक मूर्ती त्यांनी बनवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांची निवड जी आहे ती करण्यात आली होती। वेगवेगळे 3 मूर्तिकार देखील ही मूर्ती बनवण्याचं काम करत होते, पण अखेर योगीराजांच्या मूर्तीवरती शिक्कामोर्तब जे आहे ते ट्रस्टकडनं करण्यात आलेलं होतं। आपण जर बघितलं प्रामुख्यानं तर खूप रामभक्त जे आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये डोळ्याचं पारणं फेडणारं असं ही दृश्य आहेत असं आपण म्हणू शकतो आणि ती मूर्ती जी आहे ती साम टीव्हीच्या माध्यमातून आपण संपूर्ण प्रेक्षकांना दाखवत आहोत। श्रीकांत, निश्चितच प्रमोद, आपण पाहतोय खरं तर या संपूर्ण मूर्तीची देखील आता आपण पाहतोय देशभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि 22 जानेवारीला जो कार्यक्रम होतो त्याची देखील सगळ्यांना आता उत्सुकता आहे। या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं वारंवार घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद प्रमोद या सविस्तर माहितीसाठी।